गुड मॉर्निंग, नमस्कार. मी भाग्यश्री आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे 14 डिसेंबर, तर आज आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजपासून आहे ना, आणि पौर्णिमा आहे ना 4 वाजल्याच्या नंतर चालू होणार आहे आणि उद्या आहे 12 म्हणजे 2-2:30 पर्यंत आहे वाटतं उद्या. तर मग आज संध्याकाळी सत्यनारायण पूजा करून घेणार आहे मी. तर आजपासून संकल्प करणार आहे की वर्षभर म्हणजे दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा घरामध्ये करणार आहे मी. तर कशा पद्धतीने करणार आहे ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सकाळचं स्वयंपाक वगैरे सगळं काम आवरून घेते आणि त्यानंतर इव्हिनिंगला भेटते तुम्हाला. तर इथे ना मी फौजींना सुपाऱ्या आणि आंब्याची पानं आणायला लावली होती. तर ते मी चेक करते की किती सुपाऱ्या आहेत ते. तर आंब्याची पानं वगैरे धुवून ठेवली आणि त्याच्यानंतर मग मी प्रसाद बनवून घेतला शेऱ्याचा आणि एका वाटीमध्ये भरून त्याच्यावरती तुळशीचं पान पण ठेवून दिलं लगेच, म्हणजे लगेच पूजेला मांडता येईल. आणि नंतर मग मी गेले इकडं, आता पूजा मांडण्यासाठी आले. तर माझ्याकडे काही पाट इथं नव्हता म्हणून मी ना ताट घेतलेले, त्याच्यावरती लाल कलरचं ते वस्त्र अंथरले आणि आता इथून पुढे सगळी पूजेची मांडणी वगैरे करून घेते. तर इथे ना पहिल्यांदा मी सत्यनारायणचे मूर्ती म्हणजे फोटो जे आहे तर तो ठेवून घेतला तिथं. आणि त्याच्यानंतर मग आता ही आंब्याची पानं जरा कमीच होती तर त्याला मग मी ॲडजस्ट केलं थोडंसं. आणि इथं पहिल्यांदा अष्टदल कमल काढून घेते, त्याच्यावरतीच आपल्याला कलश ठेवायचा आहे पाण्याचा. आणि त्या कलशामध्ये ना थोडेसे तांदूळ टाकून त्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे मी. हे तांदूळ टाकून घेतले आणि त्यानंतर मग श्रीकृष्णाची मूर्ती त्यामध्ये ठेवायची. त्यानंतर तिथं आपल्याला हळदी कुंकू वगैरे त्यामध्ये पण अर्पण करायचे. पाण्यामध्ये पण मी अर्पण केले हळदी कुंकू. ते काही शूट झालं नाही वाटतं. तांदूळ थोडेसे हर्षसारखा इकडं तिकडं करत होता म्हणून मी मोबाईलसारखं इकडं तिकडं ठेवत होते. तर खाली आहे ना इथं सुपारे आणि सुपाऱ्या स्थापन केल्या आहेत. तर कुलदेवीच्या आणि गणपती बाप्पांची आपली सुपारी स्थापना केली इथं आणि त्याची पूजा करून घेतली. त्यानंतर दिवा वगैरे प्रज्वलित केलेला आहे मी इथं. आणि जे काही घरात माझ्याकडे साहित्य आहे तेवढ्यातच सगळ्यामध्ये पूजा मांडून घेतलेली मी. तर छान अशी पूजा वगैरे मांडणी झाली माझी. आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी सत्यनारायण कथा मोबाईलमध्ये लावून दिली होती आणि मग ते ऐकत होतो, कारण माझ्याकडे पुस्तक नव्हतं, ते गावाकडे राहिले. आता सुट्टीला गेलो ना तर घेऊन येईल मी ते पुस्तक. आणि ते मोबाईलमध्ये लावून दिली होती आणि आम्ही सगळेजण कथा सत्यनारायण कथा ऐकत होतो. सत्यनारायण कथा ऐकून झाली. त्याच्यानंतर मग आम्ही पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती केली, त्याच्यानंतर मग सत्यनारायण देवाची आरती केली आणि आरती वगैरे झाली. सगळ्यांनी आरती घेतली, प्रसाद घेतला. आणि त्या एक शेजारच्या ताई आहेत त्या पण आलेल्या होत्या नुकत्याच, तर म्हणलं त्यांना आपण आरतीला थांबा म्हणलं, तर मिक्सर द्यायला आल्या होत्या.
तर अशी छान पद्धतीने आमची सत्यनारायणाची पूजा वगैरे झाली आणि त्यावेळेस आरतीला मी आणि फौजी दोघांनी मिळून आरती केली. त्याच्यामुळं व्हिडिओ काय कोणी म्हणजे ते घेतलाच नाही. मोबाईलमध्येच आरती लावली होती सत्यनारायणाची आणि व्हिडिओ काय कोणी घेतलाच नाही. मग अशा आरती वगैरे झाली. छान असं चंद्र पण आहे आणि चांदणी तिच्याकडे लेक आज पौर्णिमेचं. त्यानंतर मग बाहेर आले होते मी, तर तुळशीची पण पूजा करून घेतली इथे. छान अशी सत्यनारायणची पूजा वगैरे झाली. त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला आणि बाहेर तुळशीला पण दिवा लावला आणि बाहेर येणं चंद्र पण छान उगवलाय आज पौर्णिमा असल्यामुळं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.